नमस्कार मित्रांनो, चवीला प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी सिद्धराज। आज कुठे चालला सिद्धराज तू? आज मिसळ खायची खूप इच्छा झाली आहे यार। मग बेस्ट मिसळ इन कामोठे आपण व्हिडिओ करूया? चला ना, मग बेस्ट ऑप्शन आहे। चला, तर तुम्ही आज बघणार आहात बेस्ट मिसळ इन कामोठे। तर आम्ही तुम्हाला दाखवू बेस्ट मिसळ इन कामोठे कुठल्या कुठल्या आहेत। चला, तुम्ही आमच्यावर येत आहात। चला, मिसळ खाण्यासाठी पहिले ठिकाणी आलो आहोत, कारभारीन मिसळ। हे कामोठे सेक्टर 10 मध्ये आहे। तर चला मग यांचं बघू आपण रिव्ह्यू। तर आलो आहोत आपण कारभारीन मिसळमध्ये, त्यांची रेग्युलर मिसळ ट्राय करायला। ॲक्च्युली त्यांनी स्पेशल मिसळ दिलेले आहे आपल्याला, पण त्यांच्या रेग्युलर मिसळमध्ये ताक येत नाही, गुलाबजामुन येत नाही आणि दही येत नाही, हे एवढंच येतं। पण त्यांनी आम्हाला स्पेशल मिसळ दिलेले आहे। तर आपण खाऊन बघूया कशी आहे। सिद्धराज, मी पहिलं खाऊ की तू खाऊ? नाही भाई, तू खा ना। बरं, ठीक आहे। ही पुणेरी मिसळ आहे, तुम्ही पाहू शकता। कांदा आहे, मटकी आहे, शेव आहे, 2 प्रकारची शेव, एक बारीक शेव, एक मोठी शेव, फरसाण आहे। यांच्या मिसळमध्ये मला वाटतं थोडं शेवमध्ये फरक वाटतोय मला। हो, शेवमध्ये फरक आहे आणि कटवाला रस्सा आहे। आम्ही त्यांना मीडियम स्पायसी सांगितलेलं, तर हा असा कटवाला रस्सा आहे। चल, मला खूप खायची इच्छा झाली। मी हळूहळू खाऊन घेतो, मी घाई नाही करणार। मला माहिती आहे तुला भूक लागली। हो ना, पाहूनच अशी खूप मला भूक लागली। कशी वाटली? कमी तिखट आहे, बॅलन्स आहे फ्लेवर एकदम। मटकी एकदम शिजवलेलं, त्याचे सॉल्टी रेस म्हणजे शिजवल्यानंतर उकडलेली मटकी लागते तशी एकदम त्याचा फ्लेवर येतो आहे। कांद्याचा पण छान फ्लेवर येतो, जास्त तिखट नाही आहे, ऑइली पण नाही जास्त। बॅलन्स एकदम, जास्त पातळ नाही, काय नाही, घट्ट आहे, तिखट अजिबात नाही। बेस्ट, आवडली मला तर आवडलं। हां, विथ पापड तर मजा झाली। आता तू खाऊन सांग मला। ॲक्च्युली मी फक्त आधी फरसाणा खाऊन टेस्ट बघतो, त्यांचं कशी वाटते। मिसळ तर पावाबरोबरच खायची। हो ना, बरं, ठीक आहे, मला अशी आवडते थोडी खायला। आणि यांनी जरा टेस्ट पण हो माइल्ड आहे, तिखट नाही आहे, छान कॉम्बिनेशन आहे त्यांचा, माइल्ड असेल तरी म्हणजे खूप छान अशी वेगळी टेस्ट आहे। मला पण आवडली। तुला पण आवडली? आता पावासोबत ट्राय करतो। हां, पावासोबत ट्राय करणार। छान लागते दोन्ही पण, पावासोबत बेस्ट लागतं। हो, आम्ही असं एकच मिसळ मागवलेलं आहे, कारण का आम्हाला अजून 2-3 ठिकाणी मिसळ खायची आहे। तर तुम्ही समजताल, नाही तर एकच मिसळ दोघं खातात, हे चांगलं नाही। पण आपण शोधत आहोत बेस्ट मिसळ इन कामोठे। अन्न वाया पण जाऊ नये म्हणून आम्ही एकच खातो जिथे जाईल तिथे। तर हे संपल्यावरती आता आम्ही दुसऱ्या नेक्स्ट ठिकाणी जाऊ, तिथे तुम्हाला सांगू की ते कसे आहेत। ह्या शोधात आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत, हिंदवी मिसळ यांची। तर ह्यांची स्पेशालिटी आहे नगरी झटका। तर चला पाहूयात मग आपण कशी आहे, तुम्हाला नक्की सांगू। हो, आपलं दुसरं ठिकाण आहे बेस्ट मिसळ इन कामोठे या व्हिडिओमध्ये। तर चला आपण बघूया त्यांची कशा टाईपची मिसळ आहे। नगरी स्टाईलची मिसळ आहे त्यांच्यामध्ये। ह्यांच्यामध्ये फक्त बारीक शेव आहे, मगाच्यामध्ये कशी आपल्याला जाड शेव होती तशी टाईपची फरक आहे, शेवेमध्ये फरक आहे। टेस्ट बघून सांगा। टेस्ट बघून सांगतो। रस्सा तर असा मगासारखाच दिसतो, काही फरक नाही आहे। खाऊन बघूया आपण कशी आहे। खूप गरम आहे। कशी वाटली टेस्ट?
घरगुती स्टाईलची मिसळ असते तशा टाईपचा फ्लेवर येतं. म्हणजे घरी आपण मटकीची भाजी खातो तशा टाईपचं जरा फ्लेवर येतं. खूपच गरम होतं त्यामुळे टेस्ट कळली नाही का त्या टेस्ट कळली नाही, तोंड भाजलं माझं. हळूहळू पुन्हा एकदा खाऊया. घरगुती स्टाईलची आपण जी मिसळ बनवतो तशा टाईपचंच आहे. असं काय असं युनिक वगैरे असं काही नाही आहे. म्हणजे मला तरी इतकी नाही आवडली. तर आता सिद्धराज तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटते. तर चला मी ट्राय करून बघतो आत्ता कशी वाटते. ॲक्च्युली यांच्या ह्याच्यात हे रस्सा जास्त यांनी हे केला आहे त्यामुळे तिखट वगैरे स्पायसी वाटते मला. चांगली टेस्ट आहे यांची. यांच्या ह्याच्यात रस्सा पण थोडा तिखट आहे आणि थिकनेस पण आहे. टेस्ट खूप चांगली आहे यांची, आवडलं मला. आणि हे शेव स्वतःहून बनवतात, फरसाण बनवतात ते हे शेव स्वतःहून वगैरे बनवतात. स्वतः बनवतात इथे. असं आम्हाला आता समजलं. आत्ताच समजलं. तर त्यांचाही रिव्ह्यू घेऊ आपण लवकर. आपण तिन्ही मिसळ खाल्ल्यात. तरी आता रोहितचा पहिल्यांदा रिव्ह्यू ऐकू की त्याला कसं वाटलं. तो ॲक्च्युली खाऊन पूर्ण असा हे झाला आहे, फुल झालेला आहे पोट. फुल झाले ना. मिसळ खाऊन खाऊन. तर मी विचारतो की त्यामुळे कशी ताक रँकिंग पिते, देशील मसाला तू, ताक, मठ्ठा कशी रँकिंग देशील तू, कोणती आवडली तुला, काय फर्स्ट 3 ठिकाणं आपण कुठली ट्राय केली. कारभारीन खाली, हिंदवी ट्राय केली. केली. तर माझ्या रँकिंगनुसार मी तर रेकमेंड कामोठ्यामध्ये तुम्ही कधीही आला तर कारभारीन मिसळ ही खूपच मस्त आहे. त्याचं कंपॅरिझन कुठल्या मिसळशी होत नाही. होते हिंदवीशी पण नाही होत. तर माझं रेकमेंडेशन पहिली कारभारीन. जर तुम्हाला दुसरं काहीतरी ऑल्टरनेटिव्ह आहे तर हिंदवी. मी सेम माझं पण रिव्ह्यू आहेत. कारभारीन मिसळ अप्रतिम आहे. खूप छान त्यांची टेस्ट आहे. मिसळ त्यांची वाटली मला. त्यानंतर हिंदवी आहे सेकंड ऑप्शनला ठेवू शकतात. ते कमेंटवरती तुम्ही सांगा. आणि अजून कुठली तुम्हाला ठिकाणं माहीत असतील कामोठ्यामध्ये तर तेही सांगा. जे कामोठे, पनवेल, नवी मुंबई कुठेही या लोकेशनमध्ये असेल तर सांगा, आम्ही ट्राय करू. ते पण ट्राय करू. आणि कामोठ्यामधले आम्हाला तर हे बेस्ट वाटले. कॅमेरामॅन आमचे आहेत अनिकेत कनसे. तर तुम्ही आज तिन्ही मिसळ खाल्ल्या तर तुम्हाला कुठली मिसळ आवडली. तसं बोलायला गेलं तर कारभारीन ही सगळ्यात प्रथम आपण मिसळ खाल्लेली ती एकदम सर्वोत्कृष्ट वाटली मला. तर हा होता आमचा बेस्ट मिसळ इन कामोठेचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला असेल तुम्ही सांगा आम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत नाही आमच्या व्हिडिओला. एवढे सगळे व्ह्यूज येतात पण सबस्क्राईब कोण करत नाही आहे. तर प्लीज रिक्वेस्ट करतो की तुम्ही सबस्क्राईब करा. अजून काय कामोठेमध्ये पनवेलमध्ये काय खाण्याचं वेगवेगळं विशिष्ट काय वेगळं काय असेल तर आम्हाला रेकमेंड करा. आम्ही तिकडे जाऊन रिव्ह्यू करू त्याचं. तुम्हाला कसं आहे ते सांगू. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. चला.